तर मामा किती भाव उसाला पाहिजे? ऊसाला कमीत कमी 3,500 रुपये. हा, मग आता काय शेतकऱ्याला परवडतंय का? खताचं पोतं गेल्या वर्षी कितीला होतं? 1200ला, आता 2000ला 1800ला आहे. बाई रोजगार किती होती गेल्या वर्षी? गेल्या वर्षी होता 300 350 औंधा 500. हा, काय करायचं? शेतकऱ्याला परवडतंय का सांगा बरं? मग कारखानदारांनी 3,500 रुपये द्यायला काय अडचण नाही. नाही की आज सगळं त्याचं भुसा इकतंय, मळी इकती, दारू होती, काय बी होतं त्याचं. आमचं म्हणजे सगळं काय केरावर. म्हणजे तुमच्या ऊसापासून भरपूर उत्पन्न होते कारखानदाराला. आणि भाव आम्हाला काहीच नाही. तर आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे सचिन आहेत, काय म्हणतात बोलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वारंवार यांना निवेदनं दिलेली आहेत, त्यांना विनंती केली आहे. प्रत्येक कारखानदाराच्या दारावर गेटवर जाऊन आम्ही त्यांना विनंती करून हात जोडून सांगितलं की बाबा पहिली उचल गुळपेटीवाल्यांनी 3,000 द्यावी आणि कारखानदारांनी पहिली उचल 3500 रुपये द्यावी. इतकं सांगून जर मगरूर अवला देणं काही समजत नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे आक्रमक भूमिका घेईल. ज्या ठिकाणी वाहतूक दिसेल त्या ठिकाणी आम्ही वाहनं फोडू, वाहनं जाळू, काही करू, परंतु आम्ही आता गप्प बसणार नाहीत. एवढी आमची ठाम भूमिका आहे. लवकरात लवकर या मगरूर अवलादींनी ऊस दर जाहीर करून पहिली उचल 3500 रुपये द्यावी ही आमची एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आणि राजू शेट्टी साहेबांचे आम्ही शिलेदार ह्या मगरूर कारखानदारांना वटणीवर जर नाही आणलं तर आम्ही स्वाभिमानी नाव इथून पुढे सांगणार नाही किंवा लावणार नाही. पण मला एक प्रश्न पडला, ढोकीलाच का केलं? अरे मराठवाड्यातला पहिला आताचा कारखाना कोणता? तर हा ढोकी कारखाना आहे. या मराठवाड्याची सुरुवात या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून आम्ही थोड्या या ठिकाणी गेलेला आहे. तुम्ही मला मराठवाड्यात बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं तुम्ही ढोकी कारखान्यावर कारभार म्हणून करता. अरे मराठवाड्याचा कारखाना पाहिला आणि आम्हाला खात्री आहे, आम्ही काल गेल्यावर सांगितलं आम्हाला की आम्ही सगळ्यापेक्षा जास्त घेऊ. आणि तू जास्त गेल्या वर्षी आम्ही 2800 दिले, 2800 दिले नाही 2600 रुपये दिले. म्हणजे आता दुष्काळ पडला म्हणून आम्ही 200 रुपये वाढ देतो. अरे त्या कारखान्याला माहित आहे सोनारीमध्ये काय झाला विषय. या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 28 कोटी रुपये कमवून द्यायचं काम या शेतकऱ्याला मिळवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. उघड बोलणार पट्ट्या अंगावर 40 केसेस घेतलेला मनुष्य आहे. आता ठामपणे समोरासमोर चर्चा करायला बसलो त्या ठिकाणी सांगेल शेतकऱ्याचे दूध करून पाण्याचा पाणी करणारी माणसं आली आहेत. म्हणून आम्ही घाबरणार नाही. की मला बऱ्याचशा लोकांनी विचारलं तुम्ही एकटे आंदोलन, अरे मी रवींद्र इंगळे एकटा काम करायला तयार आहे. म्हणलं एकटाच आंदोलन करतो पण माझी बोल करायला सोडणार नाही ही मला खात्री आहे. आणि आम्ही सुद्धा एकटे लढायला तयार आहे. या देशाचं स्वातंत्र्य फुकट मिळालं नाही भावानं, इतर रक्ताचं शिक्षण करावं लागलं त्या कामाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय. स्वातंत्र्य काय फुकट मिळत होतं का? आता स्वातंत्र्य कुणाला मिळालंय? नोकरदाराला मिळाले. एक नोकरदार काम करतोय, आपलं घर बसून खातोय. दुसरं व्यापारी चांगलं चाललंय, आमचा माल घेतोय, डबल चौपल करतोय, त्याचं चांगलं चाललंय. पण आम्ही घाम करून पिकवणारा माल आम्ही आज असतो तर आमची किंमत ही लोक करायला लागली. राव किती मूर्खपणा आहे आपला, किती मूर्खपणा आपला. आपल्या भावाची किंमत आपण ठरवू शकत नाही. आम्हाला तो अधिकार दिलाय. आज मोदीजी सांगतात आम्ही डबल करू, आम्ही भाव डबल करू, हे भाव डबल करू, उसाचे भाव चांगले करू. परंतु अंमलामध्ये काय येत नाही भावानं. दुष्काळाची मदत सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना मोदी मिळत नाही. त्याचा पाठपुरा करत असताना लोक विचारायला का पण मिळत नाही. आणि त्याच्या बापाला द्यावे लागेल. सांगितलं 150 रुपये द्यायला पाहिजे होते. शेतकरी म्हणाला आत्महत्या झाल्या. सगळ्यात जास्त यवतमाळ धाराशिव जिल्ह्यात आत्महत्या जास्त व्हायला भावांना. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला काय आमदारकीला उभारायचं नाही, मला खासदार केलं नाही, त्या जिल्हा परिषदला उभारायचं नाही. माझी एकच भूमिका आहे, या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी थांबलं पाहिजे. या तथावादी लढाई चालू भावांनो. अनेक वर्ष झाल्या चळवळीमध्ये काम करत असताना तुम्ही मला की का आल्यावर काय विचार माणसाचे ऊसाला भाव कसा घ्यायचा. अरे आम्ही एकटे सुद्धा लढू. ज्या कारखाना कुठलाच कारखाना एक जिल्ह्याचा एकही कारखाना चालवण्याची भूमिका आमची आहे. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी कालच सांगितलं अरे परमेश्वर मिळू दे नवी तुला मिळू दे नाही मिळू दे तुझ्या पाठीशी मी आहे म्हणजे उभा तू साहेब. तुमचा आदेश मला माहित आहे. तुमच्या सांगण्यावर एकाही मंत्र्याला या जिल्ह्यात सूट देत नाही एवढी धमक आमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे आपल्या स्वतःसाठी लढण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. तरुणांना माझे विचार आहे. पण आमचे तरुण काय करायला गावात गावात बसायला ते उसाला भाव मिळत नाही आणि उभा चर्चा काढले. सोनिया गांधीचं कसं झालं शरद पवार काय काळजी करतो त्याची आपण सोडून दिले कुठं बऱ्याच काय झालं. अरे बाप मरायला लागला आत्महत्याच्या उपाय ठेवलाय. कधी कालच्या आमच्या युवक मुलाला राहिली नाही तर या लोकांच्या मुलाला काळजी राहिली. म्हणून येत्या काळामध्ये आपण सर्वांना एकत्र या करायला आपल्याला
पस्तीसच्या पाहिजे हात जोडला पाहिजे आम्हाला पाहिजे ना आम्हाला पाहिजे लढाईला येणार अवघड आज या चौकाच्या या धाराशिव जिल्ह्यातल्या या धोकी चौकात सांगतो जर येत्या या कारखानदारांनी 2 दिवसामध्ये जर ऊसाची 35 रुपये पहिली उचलला दिली तर हा नवीन रेल्वे या चौकातून आत्महत्या करायला तयार आहे. पण तुम्ही लढायला माझ्या संघाला म्हणजे हे कारखाने सगळे बंद करून टाकू हा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघाचा आज या माध्यमातून आम्ही देणार आहोत. भावांनो जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा गेल्या 5 तारखेला पत्र दिलं, गेल्या 12 तारखेला पत्र दिलं, पण प्रशासन ऐकायला तयार नाही. त्याला आता आचारसंहिता असू दे ना काय असू दे हा रवींद्र इंद्रात पेटलेली काळी आता इस्तार नाही या सांगण्याचा इशारा या प्रशासनाला या माध्यमातून आहे. अरे आमच्या उसाला जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत एकही कारखाना सोडू देणार नाही ही भूमिका आज आमची या ठिकाणी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो जर तुम्हाला 35 रुपये पहिली उचल पाहिजे असेल तर तुम्ही सगळे लढ्याला आमच्या पाठीशी या एवढंच या ठिकाणी सांगतो. इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमानी शेतकरी. अरे आम्ही एकटे सुद्धा लढू ज्या कारखाना कुठलाच कारखाना एक जिल्ह्याचा एकही कारखाना चालवण्याची भूमिका आमची आहे. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी कालच सांगितलं अरे परमेश्वर मिळू दे नवी तुला मिळू दे नाही मिळू दे तुझ्या पाठीशी मी आहे म्हणजे लढायला उभारला तू साहेब. तुमचा आदेश मला माहित आहे तुमच्या सांगण्यावर एकाही मंत्र्याला या जिल्ह्यात सोडून देत नाही एवढी धमक आमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे आपल्या स्वतःसाठी लढण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. तरुणांना माझे विचार आहे पण आमचे तरुण काय करायला गावात गावात बसायला ते उसाला भाव मिळत नाही आणि उगाच चर्चा काढले. सोनिया गांधीचं कसं झालं शरद पवार काय काय करतो त्याची सोडून दिले कुठं काय झालं. अरे बाप मरा लागला आत्महत्याच्या उपाय ठेवलाय कधी कालच्या आमच्या युवक मुलाला राहिली नाही तर या लोकांच्या मुलांची कधी राहिली. म्हणून येत्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्र या करायला नाही आपल्याला उसाला 35 पाहिजे हात जोडला पाहिजे आम्हाला पाहिजे ना आम्हाला पाहिजे लढाईला येणार अवघड आज या चौकाच्या या धाराशिव जिल्ह्यातल्या या धोकी चौकात सांगतो जर येत्या या कारखानदारांनी 2 दिवसामध्ये जर ऊसाची 35 रुपये पहिली उचलला दिली तर हा नवीन रेल्वे या चौकातून आत्महत्या करायला तयार आहे. पण तुम्ही लढायला माझ्या संघाला म्हणजे हे कारखाने सगळे बंद करून टाकू हा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघाचा आज या माध्यमातून आम्ही देणार आहोत. भावांनो जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा गेल्या 5 तारखेला पत्र दिलं, गेल्या 12 तारखेला पत्र दिलं, पण प्रशासन ऐकायला तयार नाही. त्याला आता आचारसंहिता असू दे ना काय असू दे हा रवींद्र इंद्रात पेटलेली काळी आता इस्तार नाही या सांगण्याचा इशारा या प्रशासनाला या माध्यमातून आहे. अरे आमच्या उसाला जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत एकही कारखाना काय झालं मग मी त्यांना सांगत असतो घरी बसा. आमची परिस्थिती अशी झाली आहे नेहमी आनंद तैसे यावे चित्ते असावे समाधान. घरात बसून भाव पाहिजे. छत्रपती जन्मावा कसा छत्रपती जन्मावा तर घरी बसून जन्मत आहे का त्याला गुडघे बिडघे फोडायला लागेल का नाही. जर तुमच्या उसाला 35 रुपये भाव पाहिजे असेल तर प्रत्येक माणसाने यायला पाहिजे होतं. अहो आम्ही 4 दिवस झाला वाटते या लोकांना ऊस उत्पादकांना सांगतो की बाबा तुम्ही या तुमच्या हक्कासाठी या. मी सांगितलं मगाच सांगितलं की ऊसाच्या रस्त्यावर तुम्ही आलं पाहिजे तुम्ही लढलं पाहिजे तुम्ही मागितलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही. अहो कोण देणार आहे तुम्हाला फुकट कोण फुकट द्यायला तयार नाही. गेल्या 2 महिन्यापासून चालतोय प्रश्न सांगू इच्छितोय की बाबा बैठक लावा ऊस उत्पादकांची कारखानदाराची पण कारखानदाराची बैठक लावायला सुद्धा प्रशासन तयार नाही. पण लक्षात आलं पाहिजे आज प्रशासन कुणाच्या बाजूने आहे शेतकऱ्याच्या बाजूने आहे का कारखानदाराच्या बाजूने आहे. तर हे प्रशासन कारखानदाराच्या बाजूने आहे. म्हणून भावाला तुम्हाला हात जोडून सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा एकत्र आलं पाहिजे. पहिली गोळी कोण खायला तसा त्या रवींद्र इंगळे पहिली गोळी खायला सुद्धा तयार आहे तुमच्या ऊसाच्या प्रश्नावर. तुम्ही सांगा आता ठराव करा या ठिकाणी. आता या सर्वांच्या साक्षीने सांगतो जोपर्यंत 35 रुपये उचल घेत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. या भूमिकेला तुम्ही ठाम असलं पाहिजे. अरे काय मराठी उद्या वेळ काय फरक पडणार असा. अरे असं कुणबुड्याचं का जगण्यापेक्षा 56 दिवस वाघ म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस जगलं तर चालेल. अरे काय गुलामून जगायची गरज काय आपल्याला. अरे कशासाठी जगायचं गुलामून. अरे शेअर म्हणून जगायला पाहिजे आमच्या हक्काच्या बापाच्या लढाईसाठी आमच्या बापाच्या घरासाठी आमच्या बापाच्या कष्टासाठी आपण मागायचा न्याय मागायचा.
आम्ही काय अशी कुणाची चोरी केली आहे? आता कुठला आवाज केलाय? अरे मला सुद्धा प्रशासनानं अनेक रात्र आणले, अरे उद्या आंदोलन होऊ शकणार नाही. अरे रवींद्र रेगे मेला हरकत नाही, तुम्ही एक शेतकऱ्याचा पुत्र आहे. अरे असे हजारो रवींद्र रेगे तयार करायची ताकद आमच्यामध्ये आहे. हे शेत आपल्याला भरपूर नफा आहे. आपल्या एका टन ऊसापासून 1.5 क्विंटल गुळपिट्टी येते. बाकीचं तर वेगळंच माल बसला आहे. एका टनापासून गुळपिट्टीवाले 5,000-5,500 रुपये तयार करतात आणि आम्हाला 3,000 रुपये तुम्ही देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, साखर कारखानदार जोरात चालू आहे. आम्हाला आमच्या ऊसाचं वजन कोणत्याही काट्यावर करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. ऊसाच्या वजनाचा विषय एका 25 ट्रॅक्टरला 2-2 टन ऊसाला काटा मारते. सांगा शेतकरी भाव कसं करायचं? मला सांगा, ऊसाला भाव 25, 20 टनाचं ट्रॅक्टर गेले, त्याच्यात 2 टन हल्ला आणि ऊसाला भाव इतर कारखान्यापेक्षा 1,000 रुपये कमी आहे. मला ऊस उत्पादक शेतकऱ्याला सांगायचे, तुमच्या एकरी ऊसावर 60-60 हजार रुपयाचा टाका टाकायला लागले. मग शेतकऱ्याच्या करण्या फांड करून मला सांगायचे की मला सांगा 60,000 रुपये आपल्या बापाला कमवायला किती दिवस लागले? म्हणून तर आपण सुधारायला गेलो. आपला खायचा पैसा मेळ भागायला आपण या कारखानदाराला वाटतंय ही शेतकरी भिकारीच राहायला पाहिजे. या प्रशासनाला वाटतंय, या व्यवस्थेला वाटतंय की शेतकरी सुधारला पाहिजे. शेतकरी जर नाही सुधारला तर आपण धन लागले कसे होणार? म्हणून माझं शेतकऱ्यांच्या पोराला, ऊस उत्पादक शेतकऱ्याला हात जोडून विनंती भाऊ, आपण पहिले 15 दिवस ऊसाचं आंदोलन छेडलं, सगळ्या गुळपिट्टीवाल्याला दिलं. त्यांना फरक पडला का हो? नाही. त्यांनी काय काढले? त्यांनी 100 रुपये वाढव, 50 रुपये वाढव. आता म्हणाले 2700 रुपये देतो. अहो, तुम्ही आमच्या एका टाणाला 6,000 रुपये कमवला गुळपिट्टी साखर कारखानदाराने आणि तुम्ही आम्हाला 2500 रुपये द्या. आम्हाला निम्म तरी द्या, 3,000 रुपये तर द्या पहिली उचल. माझा सर्व कारखानदारांना विषय कळकळीची विनंती आहे, आपण पहिली उचल 3500 दिल्याशिवाय आम्ही ऊसाला हात लावू देणार नाही आणि तुमची ऊस वाहतूक होऊ देणार नाही. काही झालं तरी चालेल, पण माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या घरातून 60-70 हजार रुपयाची चोरी झालेली जमणार नाही. माझी माय भगिनी शेतात रक्ताचं पाणी करून तुम्ही वर्षभर ऊस सांभाळता आणि ह्या ऊसावर अख्ख्या 15 दिवसात होतं नव्हतं होतं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकतरी 60-70 हजार रुपयाचा घाटा होतो. हे शक्य आहे का? आपण हा घाटा करून सोडणार. म्हणून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, आपण शांत राहा. आपण आपल्या ऊसाला 3500 रुपये पहिली उचल दिल्याशिवाय मला वानावाला सांगायचंय, तुम्ही दम जरा, आपण थांबा. आमच्या पोट्या पाण्याचा विषय, आमच्या खिशात पैसे आले तर तुमच्या खिशात पैसे येते. माझी साखर कारखानदारांना कळकळीची विनंती आहे, आपण पहिली गोष्ट एफआरपी सोडू नका, ऊसाला काटा मारू नका. बघा, लेकराबाचा तळगात असते. तुम्ही जर एसी मध्ये राहत असतात, आमच्या तुम्हाला शाप आहे, तुम्हाला त्या एसी सोडला खरंच होणार नाही. असू द्या बरोबर काय असेल, पण आमच्या ऊसाचा काटा मारू नका. जो आहे त्याच्या ऊसाला जो एफआरपी आहे त्याप्रमाणे भाव मिळावा यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतंय. उपस्थित सगळेच शेतकरी बांधव समजून घ्या, साखर कारखाना आहे, त्याला एफआरपी शासनानं प्रोडक्शन खर्च असेल, स्थानिक लेवलचा इतर खर्च असतील, शेतकऱ्याची मजुरी असेल, इतर मजुरांचा खर्च असेल, खत असतील, या सगळ्याचा विचार करून त्या साखर कारखान्याला सरकारनं निर्देश दिले की आपण एफआरपी प्रमाणे भाव द्यावे. मग एफआरपी काय सांगतो बांधवांनो? एफआरपी सांगतोय प्रत्येक साखर कारखान्याला, प्रत्येक शेतकऱ्याला टनाला 3,553 रुपये भाव देणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी साखर कारखाने आपली बोलवण करतात कितीवर? 2,400, 2,500, 2,600 आणि पुन्हा म्हणतात शेतकऱ्याची खूप अडचणीत आहे, अजून 50 रुपये वाढवून देतो. अरे काय उपकार करतो तुम्ही आमच्यावर?
शेतकऱ्यावर तर देश चालतोय. 65% जनता शेतकऱ्यावर अवलंबून आहे. कोरोना काळात शेतकरी जगत होता, शेतकरी काम करत होता म्हणून आज भारत या ठिकाणी पुढे आहे. भारतातील जनतेला खायला मिळालं. आज याच शेतकऱ्याच्या जोरावर तुम्ही उठलेले आहात म्हणून आम्ही या ठिकाणी आज या साखर कारखान्याला सांगू इच्छितो की बाबांनो, आम्हाला अपेक्षित दर द्या. आमच्या घामाला तुम्ही अपेक्षित दाम द्यावा ही आमची भूमिका आहे. कारण रिकव्हरी 10.25 असेल तर तेवढा भाव आहे 3,553. पण शेतकरी बांधवांना तुम्हाला रिकव्हरी चांगली लक्षात येते. आपली रिकव्हरी 10.5च्या पुढे जाते. त्या ठिकाणी पुन्हा क्विंटलला 33 रुपये देणं गरजेचं असताना हे सरकार 3,553 तर सोडाच, 3400 सोडा, 3300 सोडा, 3000 सोडा, काय देतात तर 2627 रुपये, जी की आमच्या शेतकऱ्याची प्रचंड मोठी पिळवणूक आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय या सर्व साखर कारखानदारांना की बाबांनो, तुम्हाला आम्हाला शेतकऱ्याला चांगला भाव द्यावाच लागेल. इंग्रजाला आम्ही मागच्या 4-5 दिवसात निवेदन देत गेलो. मग काही साखर कारखानदार काय म्हणाले, आता काय झालं, मग मी त्यांना सांगत असतो घरी बसा. आमची परिस्थिती अशी झाली आहे, नेहमी आनंद द्यायचे राहावे, चित्ती असावे समाधान, घरात बसून भाव पाहिजे. छत्रपती जन्मावा कसा, छत्रपती जन्मावा तर घरी बसून जन्मत आहे का, त्याला गुडघे बिडघे फोडायला लागेल का नाही. जर तुमच्या उसाला 35 रुपये भाव पाहिजे असेल तर प्रत्येक माणसाने ते यायला पाहिजे होतं. अहो आम्ही 4 दिवस झाले वाटते लोकांना, ऊस उत्पादकांना सांगतो की बाबा तुम्ही या, तुमच्या हक्कासाठी या. मी सांगितलं, मगाच सांगितलं की ऊसाच्या प्रश्नावर तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही लढलं पाहिजे, तुम्ही मागितलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही. अहो कोण देणार आहे तुम्हाला फुकट, कोण फुकट द्यायला तयार नाही. गेल्या 2 महिन्यापासून चालतो प्रश्न सांगू इच्छितोय की बाबा बैठक लावा ऊस उत्पादकाची, कारखानदाराची, पण कारखानदाराची बैठक लावायला सुद्धा प्रशासन तयार नाही. पण लक्षात आलं पाहिजे, आज प्रशासन कुणाच्या बाजूने आहे, शेतकऱ्याच्या बाजूने आहे का कारखानदाराच्या बाजूने आहे. तर हे प्रशासन कारखानदाराच्या बाजूने आहे. म्हणून भावाला तुम्हाला हात जोडून सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा एकत्र आलं पाहिजे. पहिली गुळी कोण खायला तसा त्या रवींद्र हेगडे पहिली गुळी खायला सुद्धा तयार आहे तुमच्या ऊसाच्या प्रश्नावर. तुम्ही सांगा, आता ठराव करा या ठिकाणी. आता या सर्वांच्या साक्षीला सांगतो, जोपर्यंत 3500 रुपये उचल घेत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. या भूमिकेला तुम्ही ठाम असला पाहिजे. अरे काय मराठी उद्यावी, काय फरक पडणार असा. अरे असं कुरमुड्याचं का जगण्यापेक्षा 100 दिवस वा म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस जगलं तर चालेल. अरे काय गुलामून जगायची गरज काय आपल्याला. अरे कशासाठी जगायचं गुलामून. अरे शेअर म्हणून जगायला पाहिजे. आमच्या हक्काच्या बापाच्या लढाईसाठी, आमच्या बापाच्या घरासाठी, आमच्या बापाच्या कष्टासाठी आपण मागायचा, न्याय मागायचा. आम्ही काय अशी पुढे